नमस्ते, मी रत्नप्रभा दास ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आता आपण शिखर शिंगणापूरवरून आता पंढरपूरमध्ये एंट्री केलेली आहे. मी मध्ये काय म्हणजे व्हिडिओ केला नाही. आता डायरेक्ट पंढरपूरमध्ये आपण आलेलो आहोत आणि पंढरपूरवरून आता आपण चाललो आहोत नदीकडे, कारण तिथंच पार्किंगची सोय आहे चंद्रभागा नदीच्या इथे. आणि असं हे स्टॉल लावलेले आहेत. बरेच लोक येतात, काही घेतात आपल्या लहान मुलांना वगैरे, नातवांना. हे असे स्टॉल खूप छान वाटतं तिथं गेलं की, खूप मस्त. आणि मग आम्हाला लवकर पार्किंग भेटत नव्हती. आम्ही कसं तरी जाऊन पुढे जाऊन बरेच लोक तर रिटर्नच येत होते आणि सांगत होते की पार्किंग नाही आहे, तुम्ही काय पुढे जाऊ नकात. आणि हे बघा, हे जुने घरं. खरंच मला खूप छान वाटलं. हे जरी जुने दिसत असेल तरी खरंच जुन्या आठवणी खूप छान. आणि मग आम्हाला कसं तरी रणजितने एका ठिकाणी गाडी उभा केली आणि त्यांनी सांगितलं की मी पार्किंग करून येतो, तुम्ही इथून उतरूनच आता पुढे चालत जा, तोपर्यंत मी पार्क करतो कुठेतरी गाडी आणि तिथनं मग मी येतो. मग मी आणि विराक्षी आणि माझे मिस्टर आम्ही तिघंजण उतरलो तिथनं आणि पंढरपूर म्हणजे इथं खाली नदीमध्ये चालत गेलो. खूप वर्षांना म्हणजे 2-3 वर्षातून आम्ही इथं आलो होतो. मग बघायला खूप छान वाटत होतं. नदीमध्ये इतकं काय पाणी नव्हतं, नदी भरपूर कोरडीचं आहे, पण अधिक महिन्यामुळे आता इथे थोडं पाणी सोडलेलं होतं आणि काही लोकांची अधिक महिन्यामुळं गर्दी, म्हणजे असं बरेच लोक आलेले होते. मग आम्ही असं चालत तिथंपर्यंत गेलो आणि इथं बघा नाव आहे, बोट. ती असं ते लोक विचारत होते आणि मी तर ना कधीसुद्धा आंघोळ केली नाही, इतक्या वर्षात गेले, पण फक्त पाय धुत असते मी. आणि पाय धुतले आणि बाहेर पडले मी, कारण मला असं ह्या म्हणजे नदीमध्ये, कारण मी खूप पाहिलेलं आहे की कसे हे लोक काही करतात, वारकरी लोक येतात ना, इतकं घाण करतात. तर मग त्यामुळे मी कधी नदीमध्ये आंघोळ नाही करत, फक्त पाय धुते. आणि ह्या मुलाने मग मला विचारलं हे लावायचं का म्हणून तुम्हाला. मग काय तिथं गेल्यानंतर पंढरपूरची आठवण म्हणजे हीच. मी तुम्हाला विचारते कशी दिसते ते सांगा विठोबा. मग आम्ही केळी घेतली आणि विराक्षी ते गाईंना खाऊ घालायला लागली, कारण बिचाऱ्या म्हणजे हे इथले लोक काय करतात, गाईचं दूध ते काढून घेतात आणि परत दिवसभर असं त्यांना भटकायला सोडतात. मग दूध काढण्यापुरतेच ते लोक खरं तर घेऊन जातात गाईंना. मग हे बरेच लोक आता भक्तगण आहेत, तर बऱ्याच जणाला दानाचं महत्त्व कळायला लागलं आहे, अन्नदानाचं महत्त्व कळायला लागलेलं आहे. त्यामुळं मग बरेच जण खाऊ घालतात. आमचं तर नेहमीच चालू असतं. विराक्षी बघा, एक गाईला खाऊ घालत नाही तोपर्यंत दुसरी तिसरी बरेच जमा झाल्या. विराक्षी त्यांना खाऊ घालत होती, बरी घाबरली नाही. मला वाटलं घाबरेल ती खाऊ घालताना, कारण सवय नाही आपल्याला मुंबईमध्ये गाई ते जळतात. त्याच्यानंतर रणजितने पण केळी खाऊ घातली, कारण तिथं काय 20 रुपयाचे काहीतरी डझन केळी होती. आम्ही मग आहे तेवढी 40 रुपयाची केळी घेतली आणि मग आम्ही तिघांनी पण मग खायला घातली. रणजित पण खाऊ घालतोय, दोघं त्यावेळी मग मी पण खाऊ घातले. आम्ही तिघांनी मिळून खाऊ घातलं आणि दसऱ्यात काय आंघोळीला गेले होते. ते करतात आंघोळ प्रत्येक वेळेस, कुठं जिथं जाईल त्यांना पाणी दिसलं की त्यांना एवढा इंटरेस्ट येतो आंघोळ करायला. ते आंघोळीला गेले आणि मग आम्ही इथं गाईला खाऊ घालायला लागलो होतो. गाय मागे केळी बघून मागे येत होती. त्याच्यानंतर पंढरपूर त्या नदीतनं चालत दुपारी 12:30-1 वाजले होते. एवढा ऊन लागत होतं. परत आम्ही एका ठिकाणी रस प्यायला थांबलो, मी, विरा आणि रणजित. आम्ही तिघांनी मग रस घेतला आणि परत मग रस वगैरे पिलो आणि त्यावेळेस कुठे रिलॅक्स वाटायला लागला. खूप गरम व्हायला लागलं होतं आणि एवढं नदी, हे बघा गाई कशा बसलेल्या आहेत. आणि मग पुंडलिकाचं दर्शन, तिथं पण खूप मोठी लाईन होती, त्यामुळे तिथं पण आम्ही म्हणजे बाहेरूनच दर्शन घेतलं. म्हणजे अधिक महिन्यामुळं खूप गर्दी होती,
तर त्यामुळं मग आम्ही बाहेरून दर्शन घेतलं. आणि हे बघा बोटी वगैरे साईडला लावलेल्या आहेत. आणि इथे मग एकजण दही विकत होते, एक काका. मग रणजित म्हणला दही पिऊ का. त्याला दही खूप आवडतं रणजितला. आमच्या घरात म्हणजे मला पण खूप दही आवडतं, रणजितला पण. आणि ते कुणाला साखर हवं आहे, कुणाला मीठ हवं आहे, असं वेगवेगळं ते करून देत होते. 20 रुपयाला ग्लास होता. मग रणजित म्हटला मी पितो म्हणे. मग त्याला तो म्हणला मला काही साखर नको, फक्त मीठ टाकूनच हवे. मग त्याला असं जास्त गोड नाही आवडत, त्याच्यामुळं मग त्याला मीठ टाकून त्याला दिलं. ते दही पिलो आणि तिथनं मग आम्ही चाललो विठ्ठलाच्या मंदिराकडे. आणि बघा गर्दी पहा, हे नशीब वरती टाकलं त्याच्यामुळं एवढं काय ऊन लागत नव्हतं. खूप छान सोय केली. भक्तगणाची जरा काळजीच घेतली. मंडप हे केलेलं आहे ना, वरती सगळे टाकलेलं आहे. त्याच्या पुढं जरासं नामदेव मंदिराच्या इथे पण आम्ही एवढी गर्दी होती, एवढी गर्दी काय विचारायला नको. नामदेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी पण फार लाईन. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि हे जुनं घर. चला बाय.